नमस्कार. रामकृष्ण हरी. मी अपेक्षा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एका वर्षात एकूण किती एकादशी येतात? या महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. त्यानुसार एका वर्षात 24 एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक मास असतो त्या वर्षी एकादशीची संख्या 26 होते. या 24 एकादशीपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. पण या एकादशीनंतर असं काय घडतं ज्यामुळे पुढचे 4 महिने संपूर्ण सृष्टीचे नियम बदलतात? चला आज अगदी सविस्तर समजून घेऊया. पौराणिक कथेनुसार आषाढ महिन्याच्या या शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागाच्या शय्येवर योग निद्रेत जातात. असं म्हणतात की राक्षस शंखासुराशी सलग अनेक वर्षे युद्ध केल्यामुळे आणि दानशूर राजा बळीला दिलेल्या वचनामुळे भगवान विष्णू या दिवशी 4 महिन्यासाठी विश्रांती घेतात. म्हणूनच या दिवसाला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. याच दिवसापासून सुरू होतो चातुर्मास, म्हणजेच आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या 4 महिन्यांचा पवित्र काळ. या काळात लग्नकार्य, वास्तुशांती किंवा कोणतेही शुभ मांगलिक कार्य केले जात नाही, कारण सृष्टीचे पालनहार विष्णू स्वतः योग निद्रेत असतात. पण मग प्रश्न असा पडतो, जर भगवान विष्णू झोपले तर या संपूर्ण ब्रह्मांडाचा आणि जगाचा कारभार कोण चालवणार? इथेच सुरू होतो एक मोठा बदल. आषाढी एकादशीच्या अवघ्या 5 दिवसानंतर आषाढ महिना संपतो आणि श्रावण मास सुरू होतो. योग निद्रेत जाण्यापूर्वी भगवान विष्णू या संपूर्ण सृष्टीच्या रक्षणाची आणि सांभाळाची जबाबदारी साक्षात देव महादेवांकडे सोपवून जातात. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांची विशेष पूजा, रुद्राभिषेक आणि शिवभक्ती केली जाते, कारण या 4 महिन्यात शिवजीच या जगाचे कर्ते धर्ते असतात. आपल्या महाराष्ट्रात या आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी खास आहे, कारण भगवान विष्णूचेच रूप असलेले आपले विठू माऊली योगनिद्रेत जाण्यापूर्वी आपल्या लाडक्या भक्तांना भेटण्यासाठी पंढरपुरात उभे राहतात. लाखो वारकरी पायी चालत उन्हा पावसाची पर्वा न करता विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. हा काळ स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याचा, सात्विक विचार करण्याचा आणि भक्तीत लीन होण्याचा असतो. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा हा भक्तीचा प्रवास आगामी प्रबोधिनी एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला संपतो, जेव्हा भगवान विष्णू 4 महिन्यानंतर जागे होतात. तुम्हाला 24 एकादशीची, विष्णू योगनिद्रा आणि श्रावण मासांची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.